नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आज आपण बनवणार आहोत काकडीचे थालीपीठ। तर आता इकडे तुम्ही बघत आहात काटेरी काकडी मी इकडे आणलेली आहे आणि अगदी फ्रेश काकडी आहे ती। तर चला आता आपण काय करूया, मस्त असे काकडीचे थालीपीठ बनवूया आणि याला तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा दही सोबत सुद्धा खाऊ शकता। अगदी झटपट बनतो आणि नाश्त्यासाठी तरी काकडीचे थालीपीठ खाणं अतिउत्तम। तर चला आता सुरुवात करूया। तर सर्वात पहिले काकडी जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यावे आणि मग त्यानंतर अशा प्रकारे मागून पुढून याचं थोडं पाट कट करून घ्यायचं आणि मग त्यानंतर अशा प्रकारे काकडी जी आहे ते सोलून घ्यायची। तर काकडीच्या वरचं साल काढणं गरजेचं आहे। तर आता काय असतं माहिती आहे का, काकडीवरती थोडी माती वगैरे असली की ती साल काढलात ना की सगळी निघून जाते, त्यासाठी। तर आता हे काकडीचे थालीपीठ आहे ना ते तुम्ही इव्हनिंग स्नॅक्स म्हणून पण सुद्धा खाऊ शकता बरं का। तर आता मी इकडे अगदी इव्हनिंग स्नॅक्ससाठीच काकडीची थालीपीठ करत आहे। चहासोबत तरी ही काकडीची थालीपीठ मस्त लागतात। तर आता अशा प्रकारे मी दोन्हीही काकडे सोलून घेतले। तुम्ही हवं असल्यास याच्या आतमधल्या बिया सुद्धा काढू शकता, पण मी बिया न काढता अशा पद्धतीने किसणीच्या सहाय्याने किसून घेत आहे। आणि आता तुम्ही इकडे बघत आहात, पटापटा आपण काकडी जी आहे ती किसून घेऊया आणि मग त्यानंतर यामध्ये संपूर्ण साहित्य घालायला सुरुवात करूया। तर चला आता मी काकडी जी आहे ते बारीक किसून घेतले। आता काय करायचं, काकडीमध्ये जे पाणी आहे ते तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फक्त यामध्ये मिरची घालणार आहे, त्यासाठी मी मिरच्या थोड्या जास्ती घेतलेल्या आहेत। अगदी 4 ते 5 मिरच्या घेतल्या, थोडी कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता थोडा घातला, आलं लसूण पेस्ट घातलं आणि मस्त असं याचं वाटण तयार करून घेतलं। मग त्यानंतर किसून घेतलेला काकडी जी आहे एका बाउलमध्ये घ्यायचा आणि मग त्यामध्ये 1 वाटीला थोडं कमी असं गव्हाचं पीठ घालायचं आणि 1 मोठा चमचा असा बेसनाचं पीठ घालायचं आणि 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ सुद्धा घालायचं आणि त्यानंतर मग अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे, पाव चमचा इतकं ओवा घालायचा आणि वाटून घेतलेलं मिश्रण सुद्धा घालायचं आणि मग त्यानंतर यामध्ये घालायचा अगदी बारीक असा चिरलेला टोमॅटो आणि अगदी बारीक असा चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये घालायचा। तर आता कांदा टोमॅटो जे आहे ते अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही कांदा टोमॅटो न घालता सुद्धा करू शकता। तर आता अर्धा चमचा मी इकडे घातले धनेपूड, त्यानंतर मग चवीपुरतं मीठ घातले आणि चिमूटभर हळद घातले आणि त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घातले। तर आता काय करायचं, चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि थोडं चमच्याने मिक्स करून घेतला की मग त्यानंतर हाताने मिक्स करायला सुरुवात करायची आणि हाताने छान असं मिक्स होतं, त्यासाठी तुम्ही इकडे बघत आहात मी हाताने याला छान असं एकत्र करून घेत आहे। आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने ठेवायचं, जास्तही पातळ करू नये। अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी राहिली ना की थालीपीठ छान येतात। तर आता अगदी याला 10 ते 15 मिनिट आता आपण रेस्ट करायला ठेवायचं। तर चला आता ते पीठ रेस्ट होऊ दे, तोपर्यंत आपण गॅस चालू करून तवा जे आहे छान असा गरम करून घेऊया आणि मग तोपर्यंत तुम्ही बघत आहात इकडे पीठ छान मुरलेलं आहे, त्याला परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर पॅनवरती थोडंसं तेल घालायचं आणि ऑइल ब्रशने याला तेल जे आहे संपूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं। आता त्यानंतर इथे आपण पहिल्यांदा ना पळीने कसं घालायचं थालीपीठ बघणार आहोत। तर हाताने जर थालीपीठ तुम्ही घातला ना ती अगदी सोपी पद्धत आहे, पण समजा जर हाताला चटके बसत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही पळीने सुद्धा थालीपीठ घालू शकता। तर आता इकडे तुम्ही बघितलात 2 पळी मी पीठ घातले आणि छान असं पळीनेच याला स्प्रेड करून घेतले। तर चला आता काय करायचं, तेल जे आहे किनाराहून थालीपीठाच्या साईडला सोडत राहायचं आणि मग त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे थालीपीठमध्ये ना थोडे होल करून घ्यायचे, जेणेकरून आपले थालीपीठ जी आहेत ना ती आतून मस्त अशी भाजली गेली जातील, त्यासाठी। तर आता काय करायचं माहिती आहे का, थालीपीठ जे आहे एक साईडून छान असं 4 ते 5 मिनिटं बारीक गॅसच्या फ्लेमवरती भाजून घ्यायचं बरं का। नाहीतर जर गॅसचं फ्लेम तुम्ही मोठं ठेवलात ना की वरून फक्त थालीपीठ भाजली गेली जातील, पण आतून जी आहे ती कच्ची राहतील, त्यासाठी।
तर आता थालीपीठ परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर परत 2-3 मिनटं छान असं भाजून घ्यायचं थालीपीठ आणि मग त्यानंतर एका प्लेटमध्ये साईडला काढायचं। तर चला आता अशा पद्धतीने मी दुसरं थालीपीठसुद्धा घातले आणि दुसऱ्या थालीपीठामध्ये तुम्ही बघत आहात मी हाताने अशा प्रकारे स्प्रेड केले। हाताला जर चटके बसत असतील तर थोडं थोडं थंड पाणी हाताला लावायचं आणि छान असं थालीपीठ जे आहे पसरून घ्यायचं। आणि इकडे तुम्ही बघत आहात आता मोठं थालीपीठ मी ते हाताने घातलेलं आहे आणि त्यानंतर परत थोडं थोडं ह्याला होल करायचे आणि त्यामध्ये तेल सोडायचं, किनाऱ्याहूनही तेल सोडायचं आणि मग 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती थालीपीठं भाजून घ्यायची आणि त्यानंतर परतायचं। परतून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं थालीपीठ भाजून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जे आहेत सर्व थालीपीठे आपली तयार झालेली आहेत। 2 काकडीमध्ये तुम्ही बघत आहात मी एक मोठं थालीपीठ, एक मीडियम आणि 2 लहान लहान थालीपीठं काढून घेतलेली आहेत। लहान मुलांना अशा प्रकारे लहान थालीपीठं करून द्या, त्यांनी आवडीने खातील। तर आता सॉससोबत मी हे थालीपीठं सर्व करत आहे। जर तुम्हाला आता व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की लाईक करा, रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा। भेटू पण पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।